welcome in SGM SP channel. In that video lecture, myself, Mrs. Nita Shashidan Deshmukh. Today I am going to teach you physics. From that physics, first section, first chapter is there. Already in last lecture, we discussed about the how many chapters are present in physics. 14 are there. From that, 7 are for the section first, and 7 are remaining. 8 to 14, these are for the सेक्शन सेकंड. मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं की 14 चॅप्टर आहेत आपल्या फिजिक्ससाठी. त्यातले पहिले 7 जे असणार आहे ते मी घेणार आहे, माझ्या फर्स्ट सेक्शनमध्ये येतात. ते राहिलेले 7 आपले दुसरे टीचर घेणार आहेत. सो पहिला जो चॅप्टर आपण पाहणार आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स. आपण जे स्टार्टिंगचे जे लेक्चर बघतो इट इज फॉर 11th स्टँडर्ड. सो मॅक्झिमम आय एम ट्राईंग टू टीच यू इन मराठी आणि इंग्लिश. पूर्णपणे इंग्लिशमध्ये आपण जाणार नाही. काही विद्यार्थी आपले सेमीचे असतील, काही आपले इंग्लिश मिडियमचे असतील, काही टोटली मराठी मिडियम असतील. फॉर देअर कन्व्हिनियन्स आय एम गोइंग टू यूज बोथ द लँग्वेज. सो पहिला जो चॅप्टर बघणार आपण युनिट्स अँड मेजरमेंट. फिजिक्सचा जर आपण विचार केला तर विदाउट मेजरमेंट अँड युनिट वी कॅन डिस्कस अबाउट द फिजिक्स. मोजणे आणि मोजण्यासाठी वापरले जाणारे युनिट याच्याशिवाय आपण फिजिक्सचा कधी विचार करू शकत नाही. फिजिक्स ही सायन्सची अशी ब्रांच आहे की इट इज अ क्वांटिटिव्ह सायन्स इन दॅट मेजरमेंट इज कंपल्सरी. फिजिक्स ही सायन्सची ब्रांच आत्ताच आपण म्हटलं, पण ह्या ब्रँचमध्ये मेजरमेंट करण्यासाठी वेगवेगळे युनिट आहेत ते वापरणे अपरिहार्य आहे. ते आपल्याला वापरावेच लागणार. त्याशिवाय फिजिक्सबद्दल आपण काही बोलू शकत नाही. आता आपलं डे टू डे फिजिक्स अशी एक ब्रँच आहे सायन्सची की ज्याच्यामध्ये लॉज असतात, ज्याच्यामध्ये कन्सेप्ट्स असतात. आपल्या डे टू डे लाईफमध्ये खूप अशा वस्तू असतात की ज्यांना आपलं मोजलं पाहिजे. की आपण जर सांगायचं झालं तर साईज एखाद्या वस्तूची जी असेल ती साईज सांगावी लागेल आपल्याला. व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड इज देअर. एखादी वायर आपल्याला मेजर करायची असते. आपण क्लॉथ शॉपमध्ये वगैरे गेलो तर आपल्याला काही वस्तू घ्यायच्या असतील, पीसेस घ्यायचे असतील, काय शर्ट पीस, पॅन्ट पीस अँड अदर थिंग्स, त्याचं आपण मेजरमेंट करतो. मग त्या वस्तू मोजण्यासाठी आपल्याला एक सफिशियंट युनिटची गरज असते. नेक्स्ट जर आपण गेलो तर मार्केटमध्ये आपण गेलो तर भाजीपाला, व्हेजिटेबल्स आर देअर, फ्रूट्स आर देअर, ते जर आपल्याला घ्यायचे असेल तर आपण त्या ठिकाणी त्यांना त्याचं वजन करून घेतो. मग ते वजन करत असताना आपल्याला लहानपणापासून आपण बघितले, जर आपल्याला भाजी घ्यायची असेल तर आपण तिला काय म्हणतो, मला 1 किलो भाजी हवी. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण त्या भाजीचं काय मोजतोय, वजन मोजतो. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये मास असं म्हणतो. लिटरच्या बाबतीत आपल्याला ज्यावेळी एखाद्या लिक्विडचं व्हॉल्यूम मोजायचं तर आपण तिथे लिटर हे कन्व्हिनियंट वापरतो. लेंथ म्हणजे एखादी आपल्याला वायर घ्यायची असेल, दोर घ्यायचं असेल, त्याची लांबी सांगतो की आपल्याला किती लांब पाहिजे, 2 मीटर. ती त्याची काय झाली लांबी. तर लांबीलाच आपण इंग्लिशमध्ये जे म्हणणार ते इट इज कॉल्ड ॲज अ लेंथ. ओके, तर ह्यासाठी ह्या सगळ्या वस्तू आपल्याला मोजाव्या लागतील आणि त्या मोजण्यासाठी आपल्याला एक युनिट वापरायला लागतं. आता ते युनिट काय असतं त्याची डेफिनेशन बघूया. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अ युनिट? इंटरनॅशनली accepted standard reference is called unit. आपण जे डे टू डे लाईफमध्ये वस्तू मोजण्यासाठी जे आपण युनिट वापरणार आहे त्याला एक स्टँडर्ड रेफरन्सची गरज असते. मग आपण जर युनिटची डेफिनेशन बघितली, युनिट इज नथिंग बट इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड रेफरन्स इज कॉल्ड द युनिट. आता ह्याचे डेफिनेशन आपल्याला एका मार्कासाठी विचारले जाऊ शकते. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही ही जी डेफिनेशन आहे ती नोट करू शकता. अगेन आय एम गोइंग टू रिपीट, इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड रेफरन्स इज कॉल्ड युनिट. आता आपल्याला समजलं की युनिटची आपल्याला काय गरज आहे. आता हे युनिट लिहिताना आपण कसं लिहितो, सपोज मला लेंथ मेजर करायची तर इथं मी लिहिलेलं बघा लेंथ. द लेंथ ऑफ दॅट वायर इज 2 मीटर. आता हे युनिट लिहिताना काय केलंय, व्हेनेवर वी आर रायटिंग, ज्यावेळी आपण युनिट लिहिणार आहे त्यावेळी आपण एक नंबर लिहिणार आहे आणि द नंबर फॉलोड बाय द युनिट. त्या नंबर नंतर आपण एक इथं सिम्बॉल लिहितोय. सो दॅट होल इज कॉल्ड ॲज दॅट एम इज कॉल्ड द युनिट. आता एम म्हणजे काय, अंतर मोजण्यासाठी आपण वापरणारं जे युनिट आहे ते जे आहे ते मीटर आहे. ते मीटर युनिट आहे. त्याचा जो छोटासा सिम्बॉल आहे तो एम लिहिला जातो. म्हणजे इथं जे आहे ते 2 मीटर झालं युनिट. आता इथं आपण वजनासाठी सांगितलं 1 kg. 1 kg जर आपण ह्याचा विचार केला, कुठली क्वांटिटी ज्यावेळी आपण मेजर करणार आहे, मेजर केलेली क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी आपण ह्या पद्धतीने रायटिंग करणार आहे. द मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज 1 kg. आता ह्याच्यामध्ये 1 kg आहे ते काय, ते त्याचं वजन आहे. ते किती प्रमाणात आहे, गुणाचा रेफरन्स
कॉल्ड युनिट. आता हे जर युनिट आपल्याला वापरायचं असेल तर त्या युनिट वापरण्याच्या वेगवेगळ्या सिस्टीम आहेत. त्या सिस्टीम आपल्याला माहिती पाहिजे. त्या सिस्टीममध्ये कुठले कुठले युनिट वापरले जातात त्याच्याविषयी थोडी चर्चा करूया. नेक्स्ट पॉईंट आहे आपला सिस्टीम ऑफ युनिट. आता पहिल्यापासून काय सिस्टीम आहे त्या सतत वापरल्या गेल्या जुन्या काळापासून. इन एन्शियंट टाइम द सायंटिस्ट इन ऑल कंट्री दे वेर युजिंग, they discovered that and the peoples from whole country they were use that system. त्या सिस्टीम बघा. त्यातली पहिली जी असेल आपली ती CGS असेल. फर्स्ट सिस्टीम इज CGS सिस्टीम. सेकंड जी आहे ती MKS सिस्टीम. याचे लॉंग फॉर्म पण महत्त्वाचे. MCQ ह्याच्यावरती येऊ शकतो. नेक्स्ट इज द फूट पाउंड सिस्टीम अँड लास्ट वन इज द SI सिस्टीम. आता इथे उल्लेख करायचा असेल तर त्या तीन सिस्टीमच्या पहिल्या काळामध्ये ऑलवेज दे वेर युजिंग, बट रिसेंटली आता सध्या आपण जी सिस्टीम यूज करतो ती SI सिस्टीम आहे. 8, 9, 10 स्टँडर्डमध्ये तुम्ही हे बघितलंय. आपल्या डे टू डे लाईफमध्ये जे ऑब्जेक्ट आहेत आपण बघितल्याप्रमाणे वजन असेल, लेंथ असेल, टाईम असेल, टेम्परेचर असेल, तापमान, हे सगळं मोजण्यासाठी जे युनिट आपण वापरतो ते युनिट SI सिस्टीममध्ये. आता ह्याचे थोडेसे लॉंग फॉर्म काय ते बघूया. त्याच्यामध्ये काय काय हे MCQ साठी विचारलं जाऊ शकतो किंवा एका मार्कासाठी 2 मार्कासाठी राईट द सिस्टीम ऑफ युनिट्स. आता ह्याच्यामध्ये CGS सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड, टाइमसाठी सेकंड, त्याला आपण म्हणणार आहे सिस्टीम CGS सिस्टीम. पुढे जर आपण ह्याच्या गेलो तर इथे जी येणार आहे ती बघा मीटर, नेक्स्ट असेल ते किलोग्राम, सेकंड सिस्टीम. पुढची जर आपण ह्याच्यामध्ये बघितली तिचा उल्लेख असा होईल फूट, पाउंड, सेकंड सिस्टीम. Last one is there, it is nothing but system international. These points you already learned in 8, 9, 10 standard. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आधीच लर्न केलेल्या आहेत. त्या फक्त आपल्याला रिवाइज करायचे बिकॉज they comes under the unit measurement in physics. आता याच्यामध्ये सेंटीमीटर जर आपण बघितलं तर हे अंतरासाठी, लेंथसाठी वापरलं जाते. ग्रॅम इज फॉर द मास अँड फॉर द टाइम. सेकंड इज देअर. इथे जर आपण बघितलं MKS याच्यामध्ये लेंथसाठी आपण जे वापरणार आहे ते मीटर आहे, माससाठी वापरतो तो किलोग्रॅम आहे अँड टाइमसाठी जे वापरतो तो आपण सेकंड आहे. इथं हे पूर्ण जुन्या काळामध्ये वापरलं जात होतं फूट, पाउंड, सेकंड. अंतरासाठी होतं हे, याच्यासाठी वजनासाठी जे होतं ते पाउंड होतं, माससाठी, टाइमसाठी जे होतं ते सेकंड होतं. सध्याच्या प्रचलित काळामध्ये इन टुडेज लाईफ वी आर गोइंग टू यूज द SI सिस्टीम. सध्या ज्या काही वस्तू आपल्याला मेजर करायचे विच इन फिजिक्स, अंडर द फिजिक्स, त्या सगळ्या वस्तू मोजण्यासाठी आपण जे युनिट वापरतो ते युनिट ह्या सिस्टीमचे सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल. ह्या सिस्टीममध्ये मॅक्झिमम डेसिमल सिस्टमचा वापर केला जातो. डेसिमल मीन्स अ सिस्टीम विच कंटेन द नंबर 0 to 9. अशी सिस्टीम की ज्याच्यामध्ये 10 नंबर आहेत जे आपल्या देवनागरी लिपीमध्ये आपण वापर करतो. त्याचा गणितामध्ये 0 ते 9 पर्यंत जे नंबर 10 नंबर ज्या सिस्टीममध्ये कंटेन आहेत तिला डेसिमल सिस्टीम म्हणलं जातं. इंटरनॅशनल सिस्टीममध्ये मॅक्झिमम आपण डेसिमल सिस्टीमचा वापर करतो. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून हे जे सगळे सिस्टीम दिले सिस्टीम ऑफ युनिट्स, द डेफिनेशन ऑफ युनिट यू कॅन राईट. पुढे जाऊया. लेट मी मूव टुवर्ड द नेक्स्ट पॉईंट. नॅशनली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड रेफरन्स इज कॉल्ड युनिट. आता हे युनिट त्या युनिट लिहिण्यासाठी ज्या सिस्टीम आहे त्या सिस्टीम पण आपण 3 बघितल्या. CGS सिस्टीम, MKS सिस्टीम, FPS सिस्टीम आणि SI सिस्टीम. आता हे युनिट आहे. दीज युनिट्स आर डिवायडेड इन 2 पार्ट्स. त्यांचे 2 भागामध्ये विभागणी होते. त्यातला पहिला जो आहे तो फंडामेंटल युनिट. हा खूप महत्त्वाचा
अँड युनिट. आता इथं डिराइव्ड क्वांटिटी मोजण्यासाठी वापरले असणारे किंवा ज्यांचा उपयोग करणार आहे ते डिराइव्ड युनिट असणार आहे. फंडामेंटल क्वांटिटी वापरण्यासाठी ज्यांचा आपण वापर करणार आहे ते फंडामेंटल युनिट असणार आहे. मग आपण लिहिताना थोडंसं हेडिंगमध्ये बदल करूया. फंडामेंटल क्वांटिटीज अँड फंडामेंटल युनिट्स. इथं त्या पद्धतीने असं असेल डिराइव्ड क्वांटिटीज अँड डिराइव्ड युनिट्स. आता ह्याचे फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय तर फिजिकल क्वांटिटी आपल्याला समजल्या. ओके सी इन दॅट फिजिक्समध्ये खूप अशा फिजिकल क्वांटिटी आहेत की ज्यांचं मोजमाप आता तर आपल्याला कळलं की फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत त्यांच्यामध्ये त्यांचं मेजरमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे. 9वी 10वीला आपण एक्सपेरिमेंट ही केले होते. ते एक्सपेरिमेंट करण्याचा पर्पज आपला असा होता की तिथे आपल्याला काही ना काही मेजर करायचं होतं, काही ना काही शोधायचं होतं. ते आपल्याला एक्सपेरिमेंटमधून आपल्याला समजलं. आता काय होतं फिजिक्समध्ये अशा काही क्वांटिटी आहेत ज्यांचं मोजमाप करण्यासाठी ज्यांना मोजण्यासाठी इतर कोणत्याही क्वांटिटीचा उपयोग होत नाही. अदरवाईज आपण असं म्हणू शकतो की ज्या फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी त्या कुणावर डिपेंड राहत नाही अशा क्वांटिटीना आपण जे म्हणणार आहे ते फंडामेंटल क्वांटिटी म्हणणार आहे. त्याची डेफिनेशन आपल्याला मिळेल ती अशी असेल. द डेफिनेशन ऑफ फंडामेंटल क्वांटिटी, द फिजिकल क्वांटिटीज which do not depend on other physical quantity for their measurement is called fundamental quantities. आपल्याला इथे समजलं की फिजिकल क्वांटिटीज हे आपल्याला मोजाव्या लागतातच. त्याच्यामध्ये लॉज असतात, कन्सेप्ट्स असतात हे आपल्याला कळलं. आता ह्या फिजिकल क्वांटिटी मोजत असताना त्यांचं मेजरमेंट करताना त्या दुसऱ्या कुठल्याही फिजिकल क्वांटिटीची मदत घेत नाही किंवा त्यांच्यावरती त्या डिपेंड नाहीत अशा क्वांटिटींना आपण जे म्हणणार आहे फंडामेंटल क्वांटिटीज म्हणणार. सी परत एकदा ही डेफिनेशन रिपीट करते. तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता डेफिनेशन. द फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर क्वांटिटी, कोणत्याही इतर कोणत्याही एनी अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर द मेजरमेंट इज कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटी. आता ह्या ज्या फंडामेंटल क्वांटिटी आहेत ह्या 7 आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज दॅट फंडामेंटल क्वांटिटी. आता त्या फंडामेंटल क्वांटिटी कोणत्या, त्यांच्यासाठी वापरणारे युनिट कोणते आणि ते युनिट आपण एका सिम्बॉलमध्ये एक्सप्रेस करतो. हे आपल्याला ऑलरेडी झालेलं आहे, फक्त त्याची बेसिक इन्फॉर्मेशन आपण घेतोय. मग त्याच्या फंडामेंटल क्वांटिटी कोणत्या आहेत हे बघूया आपण. फंडामेंटल क्वांटिटीज त्यांची युनिट, देअर युनिट्स आणि ते युनिट लिहिण्यासाठी आपण जे सिम्बॉल वापरणार आहे ते पण कसे लिहायचे ते आपण बघूया. आपण इथं असं म्हणूया ते युनिट आता कुठले असणार आहेत. 4 सिस्टीम आपण बघितल्या त्यातल्या SI सिस्टीमची युनिट असणार आहेत. SI युनिट्स अँड देअर सिम्बॉल्स. त्यातली पहिली जी असेल ती लेंथ, दुसरी जी असेल ती मास, थर्ड वन इज टाइम, फोर्थ वन टेम्परेचर, फिफ्थ वन इलेक्ट्रिक करंट, राहिलेलं दोन एकदम ह्या साईडला लिहिते. 6th वन ल्युमिनियस इंटेन्सिटी, आणि लास्ट वन अमाउंट ऑफ सबस्टन्स. आता ह्यातल्या काही क्वांटिटीज तुमच्या लक्षात आलेल्या आहेत, ऑलरेडी आपण लर्न केले. काही राहिलेल्या ज्या दोन असतील ते येणाऱ्या सिलेबसमध्ये तुम्ही लर्न कराल. त्यातल्या ज्या दोन आहेत त्या दीज आर प्रेझेंट इन केमिस्ट्री ऑल्सो. हा सेक्शन तुम्हाला केमिस्ट्री
त्यांची मदत घेत नाही, त्यामुळे ह्यांना आपण ज्या म्हणणार आहे ते फंडामेंटल क्वांटिटीज असं म्हणणार आहे. सी आता पहिली जी आहे लेंथ ही फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपण जे SI युनिट वापरणार आहे ते असणार आहे मीटर. आणि हे मीटर दाखवण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी प्रत्येक वेळी मीटर लिहिलं इट इज नॉट कन्व्हिनियंट, त्यामुळे तुम्ही फक्त एम लिहिलं वी कॅन अंडरस्टँड इट इज मीटर. नेक्स्ट आहे ते मास इन किलोग्रॅम. ह्याच्यासाठी आपण जो सिम्बॉल वापरणार आहे तो केजी. नेक्स्ट वन इज टाइम. आपल्याला माहिती आहे टाइम सगळ्यांना माहिती आहे लहानपणापासून कशामध्ये मेजर केलं तर टाइम इज इन सेकंड. त्याच्यासाठी जे असणार आहे ते स्मॉल एस असेल. नेक्स्ट इज टेम्परेचर इज मेजर्ड इन केल्विन, त्याचं जे युनिट असणार आहे कॅपिटल के. इलेक्ट्रिक करंटच्या SI युनिटमध्ये आपण मोजणार आहे ते असणार आहे एम्पियर. स्मॉल ए इथे छोटा ए पाहिजे आणि त्याचं युनिट जे असणार आहे ते कॅपिटल ए मध्ये असणार आहे. नेक्स्ट इज देअर ल्युमिनियस इंटेन्सिटी, त्याचं SI युनिट आहे कॅन्डेला. त्याचा जो सिम्बॉल आहे तो CD. लास्ट वन अमाउंट ऑफ सबस्टन्स मोल, MOLE, त्याचा सिम्बॉल आहे तो MOL. पुन्हा एकदा बघा हा सेक्शन खूप महत्त्वाचा आहे. एकदा जर आपल्याला हा पॉईंट पूर्णपणे समजला तर देअर इज सो इझी. एकदा हे कळलं की पुढचं खूप सोपं आहे. फिजिक्समधल्या अशा फिजिकल क्वांटिटी ज्या मेजर करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड नसतात त्यांना फंडामेंटल क्वांटिटी म्हटलं जातं. त्या फंडामेंटल क्वांटिटी ह्या 7 आहेत. लेंथ आहे. लेंथ आता महत्त्वाचं लेंथ कशाला आपण म्हणतो तर लेंथ बरं ठीक आहे हा पॉईंट परत घेते आधी हे कम्प्लीट करू. लेंथ आहे पहिला, दुसरा मास आहे वजन मोजण्यासाठी, तिसरा टाइम, चौथा टेम्परेचर त्याला मराठीमध्ये आपण तापमान म्हणतो, इलेक्ट्रिक करंट. हे सगळे वर्ड झालेले आपल्याला. आता हे थोडेसे नवीन वर्ड आहेत. जसं जसं आपण ह्यातले पॉईंट पुढचे शिकत जाऊ ते कव्हर होईल. दिस टू क्वांटिटी कम्स इन केमिस्ट्री ऑल्सो. पुढचा जो होतो ल्युमिनियस इंटेन्सिटी, शेवटचा जो होतो अमाउंट ऑफ सबस्टन्स. ह्या झाल्या फंडामेंटल क्वांटिटी. त्यांचे ह्याचा युनिट काय आहे? लेंथसाठी मीटर, माससाठी किलोग्राम, टाइमसाठी सेकंड, टेम्परेचरसाठी केल्विन, इलेक्ट्रिक करंटसाठी एम्पियर, ल्युमिनियस इंटेन्सिटीसाठी कॅन्डेला, अमाउंट ऑफ सबस्टन्ससाठी जे आहे ते मोल आहे. आता ह्याचे सिम्बॉल जर बघितले आपण मीटर हे लिहिताना स्मॉल एम मध्ये लिहिले, किलोग्राम दिस ऑल्सो इन स्मॉल केजी, सेकंड ऑल्सो इन स्मॉल एस. त्याच्यामध्ये जर आपण बारकाईने बघितलं केल्विन आणि एम्पियर ते 2 युनिट, दोनच युनिट जे सिम्बॉल आहे ते कॅपिटल मध्ये. आता हे पुढे आपण बघणार आहे रूल्स काय तरी पण सांगते, कारण हे जे दोन आहेत दीज आर द नेम्स ऑफ द सायंटिस्ट. हे जे दोन SI युनिट आहे सायंटिस्टची नाव आहे. ज्यावेळी आपल्या सिस्टीममध्ये आपण SI युनिट वापरताना सायंटिस्टचे नेम असतील त्यावेळी त्याचा सिम्बॉल हा कॅपिटल लेटरमध्ये होतो. त्या सायंटिस्टच्या नावाची जी बिगिनिंग असेल लेटरनी तो कॅपिटल होतो. केल्विन स्मॉल के बट आपण त्यावेळी सिम्बॉल लिहिणार आहे त्यावेळी तो कॅपिटल के असेल. नेक्स्ट जो आहे तो SI युनिट इलेक्ट्रिक करंटसाठी स्मॉल ए नी सुरू होणार आहे पण हे नाव जे आहे सायंटिस्ट आहे एम्पियर, त्यामुळे त्याचा जो सिम्बॉल आहे तो कॅपिटल. पुढच्या बद्दल बघितलं आपण ल्युमिनियस इंटेन्सिटी, त्याचा जो SI युनिट आहे कॅन्डेला तो डिनोट करतो आपण CD ने. नेक्स्ट अमाउंट ऑफ अ सबस्टन्स मोल हे त्याचं SI युनिट आहे बट व्हेनेवर आपण ज्यावेळी लिहिणार आहे त्यावेळी ते MOL. सो दिस इज द फंडामेंटल क्वांटिटी. आता ह्याच्या क्वांटिटी आय होप तुम्ही व्हिडिओ वॉच करा आणि सगळ्या क्वांटिटी व्यवस्थित लिहून घ्या, त्याचे युनिट लिहून घ्या, सिम्बॉल लिहून घ्या. पुढे बघूया आपण डेफिनेशन. आता डेफिनेशन बघायची की फंडामेंटल युनिटची बघायची. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ए फंडामेंटल युनिट? आता बघा आपल्याला फंडामेंटल युनिट म्हणजे ज्या फंडामेंटल क्वांटिटी काय हे आपल्याला कळलं. त्याच फंडामेंटल क्वांटिटी मोजण्यासाठी आपण कुठलं युनिट वापरणार आहे त्या युनिटला काय म्हणायचं आपल्याला फंडामेंटल युनिट. द युनिट युज्ड टू मेजर फंडामेंटल क्वांटिटीज. टू मेजर द फंडामेंटल क्वांटिटीज आर कॉल्ड फंडामेंटल युनिट्स. ह्या फंडामेंटल क्वांटिटी मोजण्यासाठी त्यांचं मोजमाप करण्यासाठी आपण ज्या युनिट वापरणार आहे त्याच युनिटला आपण फंडामेंटल युनिट्स असं आपण म्हणणार आहे. ह्याची जर डेफिनेशन घ्यायची झाली आपल्याला फंडामेंटल युनिट्स, द युनिट्स which used to measure fundamental quantities
there, first we learn measurement and units, and then we see आपण पहिल्यांदा काय पाहिलं, मेजरमेंट म्हणजे काय, युनिट म्हणजे काय. ओके, त्याच्यानंतर आपण पाहिलं की युनिटची डेफिनेशन. त्या युनिटचे दोन टाईप पडतातच, फंडामेंटल युनिट आणि डिराइव्हड युनिट. पण ते टाईप ज्याच्यावरती डिपेंड आहे त्या क्वांटिटी महत्त्वाची. त्यातली पहिली जी आहे ती फंडामेंटल क्वांटिटीज, दुसरी जी आहे ती डिराइव्हड क्वांटिटी. 7 फंडामेंटल क्वांटिटीज आपण पाहिल्या. त्या 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत त्या लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट. त्याचे असणारे असाइनमेंट आपण पाहिले, सिम्बॉल पाहिले. आपण जाता फक्त डिराइव्हड क्वांटिटी आणि त्याचे युनिट हे बघूया. म्हणजे त्या दोन्ही जर तुम्हाला कंपॅरेटिव्हली समजल्या तर दोन्ही लक्षात राहतील. आता आय होप तुम्हाला फंडामेंटल क्वांटिटीज काय त्या समजल्या आहेत, त्याचे युनिट, फंडामेंटल युनिट काय हे पण समजलं आहे. नेक्स्ट डेफिनेशन बघूया, डिराइव्हड क्वांटिटी. आता फंडामेंटल क्वांटिटी सोडून ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहे, डिराइव्हड क्वांटिटी. पण फंडामेंटल क्वांटिटीमध्ये एक डेफिनेशन सांगितले काय, की ज्या क्वांटिटी फिजिक्सच्या मोजण्यासाठी त्या इतर कोणत्याही फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड नसतात त्यांना आपण काय म्हणतोय, फंडामेंटल क्वांटिटी. याचाच अर्थ ज्या डिराइव्हड क्वांटिटी फिजिक्समध्ये असणार आहेत त्यांचं मेजरमेंट करण्यासाठी, त्यांचं मोजमाप करण्यासाठी आपल्याला इतर क्वांटिटीची गरज पडणार आहे. किंवा आपण असं म्हणू की अ फिजिकल क्वांटिटी which depend on some fundamental quantities or all fundamental quantity and expressed in terms of fundamental quantity. म्हणजे काय, सोप्या पद्धतीने सांगते, ह्या अशा क्वांटिटीज आहेत की ज्या मोजण्यासाठी आपल्याला ह्यांचीच गरज पडते, ह्या फंडामेंटल क्वांटिटीची गरज पडते आपल्याला. किंवा आपण असंही म्हणू शकतो की ह्या डिराइव्हड क्वांटिटी एक्सप्रेस होताना फंडामेंटल क्वांटिटीमध्येच एक्सप्रेस होतात, म्हणूनच त्यांना आपण काय म्हणणार आहे, डिराइव्हड क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी मोजताना आपल्याला त्या कुणाची हेल्प घेत नाही, त्या कुणावरती डिपेंड नाही. पण डिराइव्हड क्वांटिटीच्या बाबतीत तसं होत नाही. अ फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड ऑन सम ऑर ऑल फंडामेंटल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट इज कॉल्ड द डिराइव्हड क्वांटिटी. त्याची डेफिनेशन मी लिहिते, द फिजिकल क्वांटिटी which depend on some or all 7 fundamental quantities for their measurement is called derived quantity. म्हणजे 7 फिजिक्स मधल्या बेसिक फंडामेंटल क्वांटिटीचा जर विचार आपण केला तर ह्या 7 क्वांटिटी आपल्याला माहिती आहेत. ह्या 7 सोडून ज्या बाकीच्या सगळ्या राहिल्या त्या सगळ्या डिराइव्हड क्वांटिटी. त्यांचं मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीची हेल्प घ्यावीच लागते. हिअर द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड ऑन सम ऑर ऑल 7 fundamental quantities for their measurement is called as the derived quantity. Next is there from that derived unit. आपण derived unit कशाला म्हणायचं तरी आपण बघूया. derived units. आता बघा, derived quantity एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीची गरज पडते किंवा derived quantity एक्सप्रेस होण्यासाठी, त्या मेजर करण्यासाठी त्या फंडामेंटल मधल्या काही क्वांटिटीवरती डिपेंड आहे किंवा सगळ्या फंडामेंटल क्वांटिटीवरती डिपेंड आहे. पण आत्ताच आपण फंडामेंटल युनिटची डेफिनेशन बघितली. द युनिट विच युज्ड टू मेजर द फंडामेंटल क्वांटिटीज आर कॉल्ड द फंडामेंटल युनिट्स. म्हणजे फंडामेंटल ज्या आपल्या मूलभूत आहेत किंवा बेसिक अशा फिजिक्समधल्या 7 क्वांटिटी आहेत त्या मोजण्यासाठी आपल्याला ज्या युनिटची गरज आहे ते युनिट म्हणजे काय, फंडामेंटल युनिट आहे. ओके, तेच आता आपण पुढे बघितलं की डिराइव्हड क्वांटिटीमध्ये काय आहे की डिराइव्हड क्वांटिटी मोजण्यासाठी आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीची गरज पडतीच. फंडामेंटल क्वांटिटी मोजण्यासाठीच आपल्याला ज्याची गरज पडते ते फंडामेंटल युनिट आहे. म्हणजे डिराइव्हड युनिट आपण ज्याला म्हणणार आहे त्या क्वांटिटी, डिराइव्हड क्वांटिटी मोजण्यासाठी आपण जे डिराइव्हड युनिट म्हणतोय that derived unit is expressed in terms of the fundamental units is called the derived unit. Very simple definition. The units which express
of fundamental units is called derived units. Definition है the units which can be expressed in terms of fundamental units is called derived unit. आता ह्या लेक्चर मध्ये आपण फंडामेंटल क्वांटिटी बघितल्या, फंडामेंटल युनिट बघितला, डिराइव्ड क्वांटिटी बघितल्या, डिराइव्ड युनिट. आता हे फंडामेंटल युनिट्स मध्ये फंडामेंटल युनिट हाउ इट इज प्रेझेंट इन डिराइव्ड युनिट हे तिथे कसे प्रेझेंट आहे ते काही एक्झाम्पल ने बघूया आपण. वन एक्झाम्पल फॉर दॅट डिराइव्ड युनिट, अदरवाइज डिराइव्ड क्वांटिटीचं डिराइव्ड युनिट कसं फाइंड आउट करायचं त्याचं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल आपल्याला झालेलं एक्झाम्पल आहे वेलोसिटी इज इक्वल टू डिस्टन्स velocity is equal to displacement divided by time. आता हा जो फॉर्म्युला आपल्याला 8वी 9वीला हा झालेलाच आहे. आता इथे फक्त हा फॉर्म्युला मध्ये आपण SI युनिट कसं वापरायचं हे बघायचं. मला आता वेलोसिटीचं SI युनिट काढायचं. SI युनिट ऑफ वेलोसिटी आता महत्त्वाचं म्हणजे लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी आपण बघितलं, पण लेंथ ही आपण जी मोजतो त्या लेंथसाठी कुठले कुठले क्रायटेरिया बघा. आता कुठलीही एखादी लांबी रुंदी आपण ज्याला म्हणतो लेंथ, तिथं पण इथे ते लेंथ येते. रुंदी जी असेल ब्रेड ते पण आपण लेंथ म्हणून कन्सिडर करणार आहे. दोन ठिकाणांमधलं जे अंतर असेल, दोन बिंदूंमधलं जे अंतर असेल, डिस्टन्स ज्याला म्हणतो, डिस्प्लेसमेंट आपण ज्याला म्हणतो, परत डेप्थ खोली असेल, एखाद्या विशिष्ट विहिरीची वगैरे खोली असेल, डेप्थ असेल, ह्या सगळ्या ज्या फिजिकल क्वांटिटीज ह्या लेंथमध्ये अंतर्भूत होतात. म्हणजे लेंथ जे आपण या सगळ्यात वापरणार आहे त्या प्रत्येकासाठी आपण वापरणार. त्याच्यामध्ये काय काय येतं जाता जाता सांगतं हे डिस्टन्स म्हटलं की तिथे लेंथच आली, डिस्प्लेसमेंटचा जर विचार केला आपण तर तिथेही लेंथ आली, हाईट असेल ते पण लेंथसाठी आलं. नेक्स्ट ब्रेड्थ रुंदी जी असेल ते सुद्धा लेंथसाठी आलं. नेक्स्ट डेप्थ. ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टींचा आपण ज्यावेळी वापर करणार आहे फिजिक्समध्ये ते सगळ्या गोष्टी म्हणजे आपण लेंथ कसं कन्सिडर करायचं. मग आता लेंथसाठी असणारे SI युनिट काय आपण बघितलंय मीटर. डिस्प्लेसमेंटसाठी असणारे जे युनिट आहे ते आपण बघूया. इथं आपण लिहून घेऊया SI युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट. मी लिहिताना इथे डिस्प्लेसमेंटच लिहिणार आहे, पण मला माहिती आहे इथं मला काय घ्यायचं डिस्प्लेसमेंट म्हणजे काय लेंथ आहे. म्हणजे युनिट ऑफ SI युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय आपल्याला टाइमसाठी पण काय SI युनिट आहे तेही माहिती आहे आपल्याला. जस्ट आपण एका फॉर्मॅटमध्ये लिहूया, त्याची युनिट लिहूया आपण SI युनिट ऑफ टाइम. आपल्याला शोधायचं आहे वेलोसिटीसाठी. ओके, इथं फक्त आता वेलोसिटी म्हणून लिहिते. वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंटसाठी असणार आहे तर मीटर आहे. मीटर लिहिण्याचा सिम्बॉल हा आहे. टाइमचं जे SI युनिट आहे ते सेकंड आहे, त्याचा सिम्बॉल जो आहे तो एस. इथं आय विल गेट द SI युनिट ऑफ वेलोसिटी. ही पहिली टर्म आहे म्हणून डीपमध्ये सॉल्व्ह करून सांगितलंय. हे कसं लिहिलं प्रत्येक वेळेस हे लिहिणं अपेक्षित नाही, तुम्हाला फक्त एक एक्झाम्पल कळावं म्हणून. SI युनिट ऑफ वेलोसिटी. आता हे मी कसं लिहिलं असं पण मला लिहू शकतो. हे तुम्ही प्रत्येक वेळेस वापरलेलं आहे, पण ह्याचं मेकिंग ह्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे ते आपण आता ह्या पॉईंटमध्ये बघतो. हे आपण असंही लिहू शकतो. परत आपल्याला माहिती आहे हा न्यूमरेटर आहे हा डिनॉमिनेटर, त्याला अंश म्हटलं जातं, ह्याला छेदातली येणारी जी काय असेल वेन इट विल कम्स अप त्याचा जो असेल त्याची पॉवर असेल काय असणार इथे जी डिवाइड वरती आहे इट इज -1. तर आपण असंही लिहू शकतोय S⁻⁻1. ह्या दोन्ही पद्धतीचे युनिट तुम्ही आतापर्यंत पाहिले. ह्या पॉईंटमध्ये आपण त्याचं कन्स्ट्रक्शन बघितलं की कसं हाऊ दे आर गोइंग टू मेक, कसं तयार होतं. मग आता ही जी आहे डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे इथं बघा आपली ही जी डिराइव्ड क्वांटिटी आहे फिजिकल क्वांटिटी तिची डेफिनेशन आपण पाहिजे. युनिट काय म्हणतोय द युनिट्स विच एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ फंडामेंटल युनिट्स इज कॉल्ड द डिराइव्ड युनिट. आता हा जो ही जी टर्म आहे ती फंडामेंटल
ज्या टर्ममध्ये एक्सप्रेस होते त्या टर्म ह्या फंडामेंटल टर्म्सचे असणारे फंडामेंटल युनिट आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण मेजरमेंट युनिट्सची डेफिनेशन काय, मेजरमेंटची गरज काय, फंडामेंटल क्वांटिटीज त्या 7 आहेत त्यांचे सिम्बॉल, त्यांचे SI जर आपण पाहिले, फंडामेंटल युनिट बघितले, त्यानंतर डिराइव्ड क्वांटिटी, डिराइव्ड युनिट डेफिनेशन बोर्डवरती आहे, व्हिडिओ पॉज करून तुम्ही डेफिनेशन लिहू शकता. आणि ही जी आपण डेफिनेशन सांगितली ती आपण इथं प्रूव्ह केली. त्याचा असणारा नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट पॉईंट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. ओके.